Black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. 'Cause when the bullets fly, I'm the last one to die. If you think that I'ma slow down, don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. It's the whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. 'Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. It's the whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. 'Cause when the bullets fly, I'm the last one to die. ते काल ट्रॅक्टरवाले थांबले होते ना इथं समजा जरी त्यांचं पक्षाचं काय झालं तरी अध्यक्षांनी जावं तर ह्या आम्ही पुढे काय प्यायची गरज नाही. पुढल्या महिन्यात आता नाही काय. त्या मैदानावरची तयारी कुठपर्यंत आली आपण त्यांच्याशी चर्चा साधूया. ते संपूर्ण पुढं सुद्धा तास आहेत ना, तर गाडी पळून आल्यानंतर थोडं लवण होतं ते सुद्धा भरून काढायचं काम चालू आहे. नमस्ते सर. नमस्कार. आता आपलं 29 तारीख आणि 30 तारखेला 29 तारखेला दुसऱ्याचं 30 तारखेला आदतचं मैदान होते. इंदापूर तालुक्याचं सर्वात जास्त रकमेचं रोख रकमेचं 5,11,000 ना, 5,01,000 प्रथम बक्षीस आहे. तर त्या मैदानाचं पहिल्यांदा मला स्वरूप सांगा. तर त्यासाठी पहिल्यांदा दुसऱ्यासाठी काय बक्षीस आहे, दुसऱ्यासाठी आजसाठी दोन्हीसाठी एकच बक्षीस आहे? दोन्हीसाठी एकच बक्षीस आहे. 29 तारखेला आपलं दुसरा बैल मैदान आहे. त्याचं प्रथम बक्षीस आहे 5,01,001 रुपये. द्वितीय बक्षीस आहे 3 लाख रुपये. तृतीय बक्षीस 2 लाख रुपये. चतुर्थ बक्षीस आहे 1,51,000. पाचवं बक्षीस आहे 1 लाख रुपये. सहावं बक्षीस आहे 81,000 रुपये आणि सातवं बक्षीस आहे 51,000 रुपये. क्वार्टरसाठी आपलं पहिलं बक्षीस आहे 51,000 रुपये. दुसरं बक्षीस आहे 41,000 रुपये. तिसरं बक्षीस 31,000 रुपये आहे. चतुर्थ बक्षीस आहे 21,000. पाचवं आहे 15,000. सहावं बक्षीस 11,000 आणि सातवं बक्षीस 10,000 रुपये. या मैदानाची प्रवेश फी किती आहे? या मैदानाची प्रवेश फी 5,100 रुपये आहे. या मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे? हां, ऑनलाईन नोंदणी आपली 4 दिवसापासून चालू आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. बरं, आता दुसऱ्यासाठी ऑनलाईन नोंदणी किती तारखेपर्यंत चालू आहे? दुसऱ्यासाठी ऑनलाईन नोंदणी आहे ती 28 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू आहे. आणि आदतसाठी 29 तारखेला 6 वाजेपर्यंत आपली नोंदणी चालू आहे. आणि लॉट किती वाजता निघणार? लॉट दुसऱ्यासाठीचे जे आहेत ते 28 तारखेला संध्याकाळी 7 वाजता लॉट निघतील आणि आदतसाठी 29 तारखेला संध्याकाळी 7 वाजता लॉट निघतील. धन्यवाद सर. सर, बऱ्याच वेळा असं होतं आहे आता मैदान 2 दिवसावर आले, कोणाला लागत नाहीत, तर त्यांना काय सांगताल की ऑप्शनसाठी खाली नंबर आहे त्यांना फोन करा? हां, यासाठी जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्यांनाही आपण फोन करू शकता. त्याचबरोबर माझाही नंबर आहे, त्याच्यावरती बरेच जणांचे फोन येतात. आणि जे याच्यासाठी नंबर दिलेले आहेत नोंदणीसाठी तेही आता सर्व चालू आहेत, त्यावरती आपण नोंद करू शकता. त्याचबरोबर आता आम्हाला बऱ्याच बैल मालकांचे फोन आले, काय आदतचे दुसऱ्याचे मैदान पाठीमागच्या 4 दिवसात झालेत, आजही आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी मैदान होते. तर गाड्या ह्यांच्या येत असताना निवडक गाड्या येतील. बरोबर. तर जर समजा आता आपलं मोठं बक्षीस आहे आणि गाड्यांची संख्या कमी जास्त झाली, समजा कमी आली गाडी, तरी ते बैल मालकाला हे जी आपल्या बॅनरवरती रक्कम आहे ते 100% मिळणार का? हो, ती रक्कम 100% मिळेल. कारण किती गाडी येते यासाठी बक्षीस आपण ठेवलेलंच नाही आहे. साधारणपणे 15 ते 20 दिवसापूर्वी बक्षीस जेव्हा जाहीर केलं तेव्हापासून बक्षिसाचं स्वरूप हेच आहे आणि यात काहीही बदल होणार नाही आहे. अच्छा सर, आपण सांगितलं की बक्षीस 100% मिळेल, तर हे मिळणार? हो, नक्की मिळणार.
यामध्ये बक्षीस रक्कम जी आहे ना तीही तयार आहे आणि साधारणपणे उद्यापर्यंत ते पाकिटामध्ये भरून ज्या दिवशी आपला पहिला 29 तारखेला दुसऱ्याचं मैदान होईल त्या दिवशी लगोलग ती रक्कम दिली जाईल. ओके, म्हणजे पाकिट भरायचं काम. हो, पाकिट भरायचं काम चालू आहे. ओके, म्हणजे येत आहे. जय तयारीनिशी आपण गाडी उतरलेलो किती आहोत. नोंद होते गाडी किती नोंद होते यामध्ये काहीच हो बक्षीस पूर्ण मिळणार आहे आपल्याला. गाडी मालकांसाठी माझी विनंती आहे बघा, स्वतः आयोजक म्हणतात की गाड्या कमी होऊ ज्यादा येऊ पण बक्षीस 100% मिळणार. सर, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? मैदानाची परवानगी पूर्ण झालेली आहे. कालच आपण प्रांत साहेबांना पूर्ण परवानगीसाठी हे गेलो होतं. आज साधारणपणे अर्ध्या ते 1 तासामध्ये परवानगी आपल्या हातामध्ये येते आहे आणि लगोलग आपण जाहीर करतो आहोत. ओके मित्र, सगळ्या ग्रुपवरती परवानगी मिळेल आणि आयोजकांतर्गत सर आपण बैल मालकांना गाडी नोंदणी संदर्भात काय आवाहन कराल? ही शर्यतीचं नियोजन करतानाच बैलगाडी मालक चालक या सर्वांचं जे आत्ताचं स्वरूप आहे की मी सर्व ठिकाणी पाहून आलो, अगदी पुसेगावचं मैदानही पाहिलं मी, त्या सगळ्यांमध्ये मी पाहिलेलं आहे की युनिटी आहे. एक ग्रुपमार्फत सगळं काम करतं आणि एवढं चांगलं नियोजन इतर कुठल्याही माध्यमातून होत नाही आहे. कुठल्याही स्पर्धांमध्ये असं नियोजन नाही आहे. माझं सर्व बैलगाडी मालकांना ही विनंती आहे की आपण सर्वांनी या मैदानावर यावं आणि हे मैदान यामध्येच मी हे करत आहे की दरवर्षी हे मैदान असणार आहे. असं काही नाही, ही सुरुवात आहे. दरवर्षी मैदान असणार आहे. आपण सर्वांनी यावं ही माझी नम्र विनंती आहे. मित्रो, आपल्या गावचे काजळगावचे ग्रामस्थ आणि प्रसिद्ध बैल मालक एस के पाटील आहेत. नमस्ते एस के. नमस्ते. आता तुमच्या गावच्या फाटीवरती मैदान होतं आणि मैदानाची तयारी तर चालू आहे. आता तास वगैरे पूर्ण झाले, तर मला आता हे सांगा की हे तासांची लांबी किती आहे? ह्या तासांची लांबी दुशासाठी आपण 950 फूट ठेवलेली आहे. बरं. आणि तासाची रुंदी आता 14 फूट रुंदी आहे तासाची. साधारण आपल्या 11 फाटी आहेत. 10 एक फाटी स्टेजकडली सोडून 10 आपण गट पळवणार आहे. आणि हे मैदान तर आता सगळ्याला माहितीच आहे. आता 10-17 हो मैदान हो झालं, बरोबर आहे? हो तर काजळची फाटी म्हणले की नामांकित फाटी हे सगळ्याला माहिती आहे. हो, एकदम पळण्यासाठी चांगली फाटी. आता बऱ्याच बैल मालकांची तक्रार अशी येत होती की खाली थोडंसं लवाण आहे, खड्डा खुड्डा आहे, तर गाडी पळता येत नाही. आता हे तुमच्या माध्यमातून पहा बरं का, ट्रॅक्टर चालू आहे पुढं, आपण तो खड्डा सगळा भरून घेतला आहे आणि पुढं बी 1-2 एकर जागा मोकळी केली की जेणेकरून गाड्या पळून आल्यानंतर त्यांना काय अडचण येऊ नये थांबण्यासाठी. 2-2.5 एकराची पुढं जागा, तशी 6 ते 7 एकर जागा पळून आल्यानंतर थांबण्यासाठी मी रिकामी केलेली आहे. म्हणजे तुम्ही अजून आता वाढवले. त्यासाठी जागा वाढवली. वाढवले झाडंही काढून ती वाढवली जागा सगळी. आणि शिवाय तुम्ही आता पार्किंगची व्यवस्था वगैरे भरपूर. हो, खूप मोठं पार्किंग आहे इथं. दोन्ही साईडने पार्किंगची सुविधा केलेली आहे. आपण त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक येतात, त्यांसाठी काय संदेश? आपण हॉटेल व्यावसायिकांसाठी एक संपूर्ण 2 एकराचा पेस स्टेजच्या समोरील स्टेजच्या दक्षिणेकडल्या बाजूला आपल्या इकडं तिकडं इतरत्र न बसता एका लाईनने आपण त्यांना तास टाकून देणार आहे, चकोरे टाकून देणार आहे. एका लाईननी त्या ठिकाणीच खाऊगल्ली बसल आणि जेणेकरून खाऊगल्लीवाल्यांना बी विनंती, आपण बी अस्ताव्यस्तपणे कुठंही न हे करता जी पंचांनी किंवा कमिटीने जी नियम लागू केलेत त्या नियमाप्रमाणेच आपापली गाडी तिकडे लावायच्यात, अन्यथा इतरत्र तुम्हाला कोणाला बसून देणार नाही. बरं, आता त्यांचा होणारा जो कचरा आहे त्या संदर्भात काय सांगाल? नाही, तर आपापला कचरा त्यांनी ते सगळं त्यांचं संपलं की त्यांनी त्याची विल्हेवाट लावायची. ओके मित्र, काजळगावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब. नमस्ते सरपंच. नमस्ते. तुमच्या गावात एवढं मोठं मैदान होतंय, तर आता ह्या मैदानाची तयारी कशी झाली? तयारी एकदम उत्कृष्ट चाललेली आहे. काम चालू आहे मैदानाचं. अजून बी थोडंफार कमी जास्त राहिलं तर ते उद्यापर्यंत पूर्ण होईल. गाडी नोंदणी संदर्भात बैल मालकांना काय आवाहन करायला आपण? जास्तीत जास्त गाड्या नोंदणी करून घ्यावेत. मित्रो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैल मालक नेताजी लोंढे आहेत. नमस्ते अध्यक्ष. नमस्ते. बरं, आता मला सांगा की त्या मैदानात आता लांबून संपूर्ण महाराष्ट्रातून गाड्या येणार. बरोबर. काही गाड्या आदल्या दिवशी येतील, काही मैदाना दिवशी येतील. तर आदल्या दिवशी गाडी आल्या तर त्या बैलांची राहण्याची आणि पिण्याचं पाणी आणि वैरण
उपलब्ध असेल का? 100% जे बाहेरून जे मुक्कामी बैल येणार आहेत, जी लांब लांबनं प्रवास करून येणार आहेत, त्यांना आदल्या दिवशी मुक्कामासाठी परत आदतला पळण्यासाठी जे मुक्कामा राहणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बैलांना व त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आयोजकांनी चांगल्या पद्धतीने. मैदाना दिवशी बैलांना आणि प्रेक्षकांना पिण्याची पाण्याची सोय असेल का? हो 100% असणार आहे. बरोबर. त्याचबरोबर आता आपण खबरदारी घेतोच, परंतु जर समजा ॲम्ब्युलन्सची गरज पडली तर ॲम्ब्युलन्स असतील का? हो 100% 2 ते 3 ॲम्ब्युलन्स इथं उपलब्ध असणार आहेत, कारण मैदान हे मोठं आहे, मोठ्या रकमेचं मैदान आहे, त्यामुळे प्रेक्षक वर्गही भरपूर येणार आहे. तरी प्रेक्षकांना बी आपली विनंती आहे की कसाही अपघात होऊ नये अशी त्यांनी बी दक्षता घ्यायची आहे. ह्या मैदानासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील का? हो 100% ते पण येणार आहेत. बरं. त्याचबरोबर बैलांसाठी ॲम्ब्युलन्सची सोय असेल का? हो असणार आहे. त्याचबरोबर आता मला सांगा, ह्या मैदानात प्रेक्षकांनी काय खबरदारी घ्यावी? आता मैदान हे मोठ्या रकमेचं असल्यामुळे प्रत्येकाला तुम्हाला तर माहितीच आहे की गाडी सुटल्यानंतर प्रेक्षकाला समोर जाऊन बघावं असं वाटतं मैदान. परंतु या मैदानाची खासियत आहे की ताली दोन्ही साईडला असल्यामुळे प्रेक्षकांना सावलीला बसून मैदान हे बघता येतं. त्यामुळं 99% तर प्रेक्षक हे फाटीच्या निकालाच्या समोर इथं नसतात या मैदानावर, कारण याच्या अगोदर बी मैदान झालेले आहेत आणि सर्वांनी लाईव्ह बघितलेलं आहे की इथं अपघात 99% घडत नाही. पण अजूनही आपण येणाऱ्या माणसाने स्वतःची काळजी आणि दक्षता घ्यावी अशी आम्ही कमिटीच्या वतीने त्यांनाही विनंती करतोय. अध्यक्ष, मला सांगा, ह्या मैदानासाठी समालोचक कोण असतील आणि झेंडापंच कोण असतील? आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जे नामवंत समालोचक आहेत व ते झेंडापंच आहेत त्या सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यापैकी काही दुसऱ्याच्या मैदानासाठी आणि काही आदतच्या मैदानासाठी ते उपलब्ध राहणार आहे, त्याचं नियोजन झालेलं आहे. अशी विभागणी केली? विभागणी करून त्यांचं नियोजन अगोदर त्यांना ती कल्पना दिलेली आहे, पूर्वकल्पना त्यांना दिलेली आहे, कोण दुसऱ्याला थांबणार आणि कोण आदतला थांबणार. ओके. कोण लॉट काढायला थांबणार? कोण लॉटसाठी येणार. ओके, धन्यवाद. नमस्ते. आपल्या समेत काजळगावचे प्रसिद्ध बैल मालक, जुने जाणते बैल मालक प्रताप पाटील आहेत. नमस्ते पाटील. नमस्ते. आता मला सांगा की हे मैदान आदतचं बी आहे, दुसऱ्याचं बी आहे. हो. तर त्या मैदानात निकाल कशावरती असेल? निकाल हा आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाने घालून दिलेला, जो बैलाचा कुठलाही अवयव निकाल रेषेवील त्यानुसार आपण निकाल देणार आहे. लॉबी टेस्टला कसा निकाल असेल? लॉबी टेस्टला निकाल आहे, तास पलटीला निकाल नाही. तास पलटीला निकाल. बरं. आता तुम्ही महाराष्ट्र शासनाचा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा विचार केला, तसं मला सांगा, हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र शासन यांच्या नियम अटीनुसार होणार? हो हो. जे काय ते महाराष्ट्र शासनाने आपल्याला जे नियम अटी घातले त्या नियमानुसारच होणार. त्या नियमानुसार. मित्रो, आपला समेत प्रसिद्ध बैल मालक नाना पाटील आहे. नमस्ते पाटील. नमस्ते. आता हे मैदान मोठ्या प्रमाणात होतं इंदापूर तालुक्यात, तर ह्या मैदानासाठी नोंदी संदर्भात काय आवाहन करा? हे मैदान इंदापूर तालुक्यात होत आहे काजळ पाटीवरती. तरी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की मैदान पाळण्यासारखं आहे, आदतला पाळण्यासारखं आहे आणि दुसऱ्याला पाळण्यासारखं आहे. तर जेवढं तुम्हाला सहभाग नोंदवता येईल तेवढा नोंदवा आणि मैदानाची शोभा वाढवा. आता तुम्ही सांगितलं की मैदान पाळण्यासारखं आहे, परंतु आता मला असं दिसतं की प्रत्येक वेळेस मैदान कसं होतं, आता 10 मैदान झाली, पहिल्या मैदानापासून आजच्या मैदानापर्यंत किती आमूलाग्र बदल झाला तुमच्या मैदानामध्ये? आमचं सारखं त्याच्यावर ही चर्चा चालू असते गावातल्यांची, संघटनेची, व काय बदल करता येईल. तर आम्ही त्यावेळेसनुसार परत बदल करतो, फाटीसाठी काय करावं लागतं काय नाही. तर आता सारखा बदल चालूच असतो आमचा. आणि सरपंच आल्याला म्हणलेला काय तर खडा सुद्धा नाही, त्याविषयी काय सांगा? खडा म्हणजे दिसणारच नाही आता खडा तुम्हाला इथून पुढं कधी. मैदान अजून किती स्वरूप आलं चांगलं? मैदान आता बघा ना तुम्ही, आता पळाय आल्यावर तुम्हाला कळेल मैदानाला किती स्वरूप चांगलं आलंय. होय ना? हा. सर्व बैलगाडी मालकांना महत्त्वाची सूचना आहे, जी खाली सुट्टी मेकर असतात ते सुट्टी मेकर बैल धरतात ती, आणि त्यांचे जी बाकीचे बगलाची लोक असतात त्यांचा ह्याच्या पुढं पाय असतो, पट्टीच्या पुढं, तर ती गाडी बाद दिली जाईल ही सूचना लक्षात घ्या. म्हणजे सगळ्याचाच पाय सगळ्याच्या पाय पाठीमागे राहायला पाहिजे. ओके. आणि जे लाईव्ह व्हायला दिसला, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सुट्टी मेकर आहे हा, आणि इकडे ह्यांचा पाय जरी आला तरी गाडी बाद असं असेल. हा. बैल मालकांना ह्याची नोंद घ्या की सगळ्यांचा पाय, जेवढे सुट्टी मेकर असतील, मेन सुट्टी मेकर आणि बाजूचे सुट्टी मेकर, तर सगळ्यांचा पट्टीच्या पाठीमागं पाय पाय. हा. मित्रो, आपल्या समोर जुने जाणते बैल मालक आणि इंदापूर तालुक्याचा कणा, बैलगाडीचा कणा म्हटलं तरी चालेल, असे आपले नितीन आप्पा आहेत. नमस्ते आप्पा. नमस्कार. आता हे मैदान संपूर्ण आपल्या ज्येष्ठ बैलगाडी मालकांच्या
मार्गदर्शनाखाली होते, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शन होते. शिवाय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे मूळ मार्गदर्शक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होते. तर काय सांगाल ह्या मैदानाविषयी? आजचं उद्याचं 29 तारीख व 30 तारखेचं मैदान हे अखिल भारतीय बैलगाडीच्या नियम व शासकीय नियमाच्या अटी प्रमाणे होणार आहे. तर ह्याला विशेष सहकार्य आपले बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबा व त्यांची ज्येष्ठ सगळी टीम, सचिव व इंदापूर तालुका बैलगाडी संघटना यांच्या सहकार्याने होणार आहे. तरी इथं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी दोन्ही दुसऱ्याच्या मैदानात व आदत मैदानात सहभाग घ्यावा व एवढी मोठी संधी आपल्याला मिळालेली आहे, मोठी बक्षीस आहे व आपल्या बैलाचं ह्या मैदानात नाव लौकिक करण्याची संधी आहे. तरी ह्या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने इथं ह्या बैलगाडी शर्यत भाग घेऊन आपलं बैलांचे नावाचं उल्लेख किंवा गाडी उद्या गुलालात राहिली तर त्याचं किंमत होणार आहे व नाव होणार आहे याची दक्षता घेऊन सहभाग घ्यावा. आपा इथं आदतचं वेगळं मैदान झालं, दुसऱ्याचं वेगळं मैदान झालं, ओपनची कंटिन्यू मैदान होते. तर हे मैदान आता आदत दुसऱ्यासाठी पळायसाठी कसं? आता ह्या मैदानाचं एक परंपरा आहे की हे मैदान एकदम व्यवस्थितरित्या पार पडतं. महत्त्वाची सूचना म्हणजे इथं ओपन जरी मैदान असलं ना, ओपनमध्ये आदत जरी पळाली मैदान वासरं तरी त्यांना पळण्यासारखं मैदान आहे. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्यात जरी एखाद्याला आदत पळवायचं असलं तरी अडचण नाही, कारण पळण्यासारखं मैदान आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येत नाही. वासरांच्या लागे एक खडासुद्धा मैदानात असा दिसणार नाही तुम्हाला, एवढी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे ओपनमध्ये सुद्धा आदत पळाल्या तर गटपास झाले. हो, गटपास झालेले आहेत, बघा त्याच्यामुळे अडचण नाही. पंच्या अनुभवानुसार की इथं आदत दुसरा असेल, ओपन असेल, कुठल्यासाठी मैदान योग्य आहे. आणि आता हे मैदानच खास दुसऱ्याचं वेगळं आहे, आदतचं वेगळं आहे. तर जिथं त्यांना नक्कीच संधी चांगली आहे. आपण धन्यवाद.